भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये भिसे यांच्या मृत्यूनंतर जे काही घडलं, रुग्णालयाशी संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांची अशी मतं मांडलेली आहेत. मेधाताई, तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं आणि का तुम्हाला हे म्हणावंसं वाटलं? सर्वप्रथम मी माझ्या संवेदना आधी जाहीर करते की व्यक्त करते की भिसे यांच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि ते कोणाच संदर्भात घडायला नाही पाहिजे. वैद्यकीय सेवा देणाऱ्यांनी पण संवेदना बाळगली पाहिजे आणि घटना काय घडली हे समजून घेऊन त्यावर कृती करण्यासाठी राजकीय व्यक्तींनी पण आपली संवेदना ही जागृत ठेवली पाहिजे असं मानणारी मी एक कार्यकर्ती आहे. तर म्हणूनच मी माझं मत एक व्यक्त केलं आणि प्रश्न विचारला की मुळामध्ये आम्हीसुद्धा अनेक आंदोलनं केली, विरोधी पक्षात होतो, गॅसचं आंदोलन असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये अपशब्द वापरले असतील तर त्या संदर्भातलं आंदोलन असेल, अशी वेगवेगळी आंदोलनं केली. तर कुठे सभ्यता मोडून काही गोष्टी केल्या नाहीत आजपर्यंत. विरोधी पक्षात होतो तेव्हाही नाही केल्या. अटीतटीचा सामना झाला, पण कुणाच्या खाजगी मालमत्तेचं नुकसान नाही केलं, कुठल्याच सार्वजनिक मालमत्तेचं सुद्धा नुकसान नाही केलं. तर माझी एवढीच विनंती आहे. माझे 2 प्रश्न होते की एकतर हे आंदोलन करण्यापूर्वी महिला मोर्चानी शहराच्या अध्यक्षांना विचारलं होतं का? तर विचारलेलं नव्हतं. माझं बोलणं झालं, त्याच्यातही त्यांनी ते सांगितलं. दुसरं, पत्र त्यांच्याकडे पोहोचलं का? तर पोहोचलेलं आहे. मी त्यांना ते विचारलं की तुमच्याकडे पत्र पोहोचलं असूनही तुम्ही नाही असं का म्हणालात? मी आजही तुम्हा लोकांशी बोलले नसते, पण ज्या पद्धतीने मला त्यांची प्रेस दिसली त्यामुळे तुमचा मला फोन आल्यानंतर मग मी म्हणलं की मी आत्तासुद्धा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला आली आहे आणि तिथे आपण बोलतोय. तर मला हे स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं वाटतं की डॉक्टर सुश्रुत घैसास जिथे राहतही नाहीत, ज्यांचा दवाखानाही नाही, तो हॉस्पिटलही ते त्यांचं नाही, अशा ठिकाणी आंदोलन करून काय साध्य झालं? भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे तो एका विश्वासाने भारतीय जनता पार्टीला मतदान करतो. विश्वास हा असतो की विचारधारेपासून ढळणार नाही. तर मला असं वाटतं की आपण याबद्दलची समज ही कार्यकर्ते नवनवीन येत असतात पक्षामध्ये, त्यालाही हरकत नाही, परंतु एक आचारसंहिता, आपल्या विचारधारेची एक मर्यादा, बाउंड्री जी आहे कृतीची, ती एक आखून दिली पाहिजे. मला आठवतं स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचं एक आंदोलन झालं होतं. डॉक्टर कुमार सप्तर्षी, मी नाव घेऊन सांगते, आजही तुम्ही त्यांना विचारू शकता ही घटना, ते काही स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलले होते आणि पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्हाला सूचित केलं होतं. मी आंदोलन करणारे, माझ्या नेतृत्वात एका ठिकाणी आंदोलन होणार होतं हे समजल्यावर डॉक्टर सप्तर्षींनी मला फोन केला की मेधा, तू माझ्या घरी येऊन मला मारणार आहेस का? आंदोलन घरी करणार आहेस का? मी म्हणलं, घरी घरचे इतर लोक असतात, राजकीय व्यक्ती राजकीय भूमिका घेते, पण घरचे लोक राजकीय नसतात, त्यांचा काहीच दोष नसतो. हा जो आत्ताचा जो प्रकार आहे, त्यांना असं सांगितलं की मी घरी येणार नाहीये, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही भाजपचे पदाधिकारी आहोत. आणि मी ज्या चौकामध्ये आंदोलन ठरलं होतं तिथे आंदोलन केलं, मुद्दे मांडले, मुद्दे खोडून काढले आणि हे आंदोलन झालं. मला असं वाटतं की याविषयी पुरेसं स्पष्ट शब्दामध्ये माननीय देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलं आहे की कुठलेही कार्यकर्ते असो, चूक ती चूक आहे. म्हणजे मग आता ज्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत फरांदे, तर यांनी परवानगी घेतली नव्हती, तर अध्यक्षांनी काय सांगितलं तुम्हाला, धीरज घाटेंनी? परवानगी घेतलेली नव्हती एवढं स्पष्ट केलं.
मी त्यांना असं विचारलं आहे की ज्यांचं नुकसान झालं, बरं ज्या हॉस्पिटलमध्ये जे धिंगाणा घातला तिथे बाळंतिणी असतील, इतर रुग्ण असतील, त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल? हॉस्पिटलमध्ये घुसून अरेरावी करणं हे शोभत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि ते सुद्धा मी पक्षाच्या अंतर्गत सांगितलं होतं. ते बाहेर का आलं? मी प्रेसला बोलले होते का? तर नाही. तुम्ही जे काही पत्र दिलं अध्यक्षांना, तर त्याच्यामध्ये तुमची एक कठोर भूमिका किंवा शब्द थोडे कठोर होते असं त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही म्हटलात की अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले किंवा कुणी सोम्या गोम्या उठून पक्षामध्ये असं काही आंदोलन करत असेल तर असे जे शब्द होते, तर याला फरांदे यांनी आक्षेप घेतलेला आहे की आम्ही काही सोम्या गोम्या नाही आहोत असं म्हणतायत. ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून द्यावं. प्रत्येक कार्यकर्त्यांनी इतका वेळ गेल्यानंतर सुद्धा पक्षाच्या शैलीशी एकरूप होता नाही आपल्याला आलेलं हे स्पष्ट होतंय. लोकांचे इतके फोन आम्ही अटेंड करतोय ना, तुमच्या वतीने आम्ही सॉरी बोलतोय लोकांना, आम्ही सॉरी म्हणतोय लोकांना. तुम्ही विचारा, इतके फोन येत आहेत. डॉक्टर फ्रॅटर्निटीमधनं फोन येत आहेत. मेडिकलची प्रॅक्टिस सुरू करणं, एखाद्यानी परीक्षा देणं, MBBS MD या परीक्षा सोप्या नाही आहेत. या परीक्षा देऊन एखादी व्यक्ती स्वतःचं करिअर करते. हार्ड अन पैसा जो काय असतो तो त्यांच्याकडे समजा आला असेल तर त्याची तुम्ही नासधूस करणार? बरं, त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटचा काय दोष आहे? तिथल्या कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे? त्या हॉस्पिटलचा दुरान्वयानेही संबंध दीनानाथशी नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला आंदोलन जर करायचं असेल तर दीनानाथच्या दारात करा. ते सुद्धा करताना डिसेन्सी बाळगली पाहिजे. मंगेशकरांच्या नावाला काळीमा फासणं, भारताचं वैभव आहेत ही नावं, सावरकर प्रेमी नावं आहेत, ही वैभव आहेत ही नावं, यांच्या नावाला काळं फासणं हे ज्यांनी केलं त्यांचंही मला चुकीचं वाटतंय. प्रामुख्याने मी सगळ्यांविषयी बोलणार नाही, कारण माझ्या पक्षाशीच मी मतं व्यक्त करणार ना. फासण्यामध्ये पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते होते जे मातृसंस्था असलेल्या भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. पक्षाशी संबंधित जे कार्यकर्ते होते त्यांचं म्हणणं, त्यांच्याविषयीचं माझं म्हणणं शहराच्या अध्यक्षांना सांगितलं, कारण शहराचे अध्यक्ष हे पद देत असतात. भाजप बदललाय तर नवीन कार्यकर्ते आलेत त्याच्यामुळे, आणि जर पक्ष वाढतोय तर मग हे होणं. मुद्द्यांवर आता जाणार नाही. माझं म्हणणं असं आहे की एका विशिष्ट अशा सभ्य शैलीमध्ये आपल्याला लोकशाही मार्गाने आपल्या न्याय्य मागण्या मांडता येतात का? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा दोष असेल तर आपले वरिष्ठ नेते सक्षम आहेत ना. टीम पाठवली, त्यांनी पाहणी केली, योग्य ते निर्णय दिलेले आहेत. आपले नेते पुरेपूर सक्षम आहेत. माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. तुमचा आहे का नाही? तुमच्या नेत्यांवर, आपल्या वरिष्ठांवर आपला विश्वास आहे की नाही? तुम्ही त्यांना न विचारता तुम्ही एखादी कृती करता. पक्षाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, पक्षाच्या विचारांचं पालन केलं पाहिजे, पक्षाच्या शैलीचं पालन केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं होतं. आणि तेही मी सनदशीर मार्गाने आणि पक्षाच्या चौकटीत अध्यक्षांकडे दिलेलं आहे. अध्यक्षांनी का पत्रकार परिषद घेतली मला समजलं नाही. आता या सगळ्या प्रकारानंतर डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे. अस्वस्थ मनस्थितीत राजीनामा दिला. 3 दिवस ते झोपलेले नाही आहेत. ते त्यांना खूप थ्रेट जाणवतीये आणि ते जर दोषी असतील तरी त्यांच्यावर कारवाई होणं योग्यच आहे, समजा झाली तर. दीनानाथ मंगेशकर जर चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं योग्य आहे. आज सकृत दर्शनी त्यांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्यानुसार मुळामध्ये ही प्रेग्नन्सी आणि या संदर्भामध्ये किती रिस्क आहे हे हॉस्पिटलनी सांगितलेलं होतं. मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रेस कॉन्फरन्सचं सुद्धा मी ते निवेदन ऐकलं की झालेल्या मृत्यूचा या घटनेशी संबंध नाही, हे डॉक्टर केळकर म्हटलेत. तो सगळा मुद्दा वरिष्ठ पातळीवर आमचे लोक निहाळता आहेत, तपासतायत. मी त्या मुद्द्यात जाणार नाही, कारण की तो माझ्या पत्राचाही मायना नव्हता. माझ्या पत्राचा मायना एवढाच होता
प्रतिमा तयार करायला वेळ लागतो, आपली असेल डॉक्टरांची असेल, दोघांच्याही प्रतिमा या अशा एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये, आणि अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत की चुकीची गोष्ट केल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. हे आपल्याकडनं पातक व्हायला नको या सदिच्छेतून मी तुमच्या या पत्रामध्ये तुम्ही असंही म्हटलेलं आहे की या अशा प्रकारांमुळे एका विशिष्ट समाजाला किंवा एका विशिष्ट समूहाला टार्गेट केलं जातं आहे का, असंही प्रश्न यामुळे उपस्थित होतो, असं तुम्ही पत्रात म्हटलेलं आहे. आज चांगले डॉक्टर पण आहेत आणि वाईट डॉक्टर पण आहेत. मग तुम्ही एकाच माळेत सगळ्यांना करणार का? काही आम्हाला माहिती आहे की किती चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत, मग आज सगळ्यांचीच प्रतिमा खराब करणार का? असं आहे ना. त्यामुळे इथे सुद्धा डॉक्टर दीनानाथचे चांगले आहेत आणि तिथे बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत त्याविषयी शहानिशा चालू आहे. ते शहानिशा जी काही शासकीय अहवाल होईल त्याच्यानंतर ठरेल. डॉक्टर घैसास यांच्याबद्दल आत्ताच्या या घडीला तुमचं काय मत आहे? मी साक्षीदार नाही आहे त्या घटनेची. डॉक्टर घैसासांनी डिपॉझिट मागितलं का, ते कंपल्सरी केलं का, हा सगळा अहवाल येईल. डॉक्टर घैसासांची 5 तास चौकशी ही झालेली आहे आणि त्याचा अहवाल येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर आपण मतप्रदर्शित करू शकतो आणि त्याच्या अहवालामध्ये जर ते दोषी असतील तर त्याची शिक्षा काय असू शकते हे सुद्धा कायदा ठरवेल. शेवटचा प्रश्न ते, आता तुमच्या महिला आघाडीचे जे अध्यक्ष आहेत फरांदे, तर यांना काय तुम्ही सांगाल किंवा आणखी वरिष्ठांशी तुम्ही बोलणार आहे का तुम्ही याबद्दल? कारण त्याही म्हणतायत की तुम्ही असं त्यांच्याबद्दल बोलायला नको होतं. जनमानसामध्ये जी प्रतिमा झाली पक्षाची ती, हा पक्ष 30 वर्ष आम्ही काम करतोय आणि हळूहळू कमावलेली प्रतिमा आहे. एखाद्या कृतीनी ही प्रतिमा घालवणाऱ्या व्यक्तीनी असं कोणाला शिकवू नये हे माझं म्हणणं आहे. माझ्यासाठी किरकोळ गोष्ट आहे ही, माझ्यासाठी अत्यंत किरकोळ गोष्ट आहे. मी असल्या कोणाच्या तरी प्रश्नाला उत्तर नाही देणार. मी सनदशीर मार्गाने अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. ती जबाबदारी ही होती की त्या पत्राला त्यांनी गुपित ठेवून त्याच्यावर योग्य ती ॲक्शन, की मुळात त्यांनी विचारायला पाहिजे हा मुद्दा की न विचारता अशा गोष्टी का केल्या. वैयक्तिक मालमत्तेचं नुकसान, काही जण बस जाळतात, योग्य आहे का हो हे? बस जाळतात, गाड्या जाळतात, हे योग्य आहे का? तर तसं हॉस्पिटलची तोडमोड करणं, ते जे सुद्धा की त्याचा संबंध नसलेल्या हॉस्पिटलशी, तिथे डॉक्टर सुश्रुत घैसात राहत सुद्धा नाहीत आणि त्यांचा त्या हॉस्पिटलशी काही संबंध नाही. थँक्यू. तर आपण पाहिलं आंदोलनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने एक भूमिका घेतली होती. खासदार मेधा कुलकर्णी यांची भूमिका त्याहून अगदी वेगळी आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.